नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी येणार याचबरोबर भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून सध्या एक प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे का? जर आमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर आम्हाला 19वा हप्ता मिळणार का? कारण शेतकरी ओळखपत्र काढत असताना भरपूर अशा अडचणी येत आहेत। सीएससी सेंटरवरती गेल्यानंतर किंवा आपले सरकार असेल किंवा तलाठी कार्यालयावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेळेवरती वेबसाईट चालत नाही। यामुळे भरपूर अशा शेतकरी बांधवांचे शेतकरी ओळखपत्र काढले जात नाही। नेमकं आता 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार मधून वितरित केला जाणार आहे। मग हा 19वा हप्ता जर आमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार का, याबद्दलची माहिती समजून घ्या। मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र हा कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे। 19वा हप्ता जरी तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तरी मिळू शकते। आता 19वा हप्ता कारण दिवस कमी आहेत, परंतु यानंतरचा जो काही हप्ता असेल 20वा हप्ता किंवा या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या, या सर्व योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे फार्मर युनिक आयडी कार्ड असणं गरजेचं आहे। शेतकरी ओळखपत्र असेल तरच आपण योजनेमध्ये पात्र होणार आहात। त्यासाठी लवकरात लवकर शक्यतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा माही सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन शक्यतो शेतकरी ओळखपत्र काढून घ्या। जरी 19वा हप्ता तुम्हाला विना शेतकरी ओळखपत्र शिवाय जरी मिळाला, परंतु इथून पुढे विविध योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे। शक्यतो 19वा हप्ता तुम्हाला कन्फर्म येणार आहे शेतकरी ओळखपत्र शिवाय, परंतु इथून पुढचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी येणार आणि शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे का, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। परत एकदा ध्यानात ठेवा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जो आहे 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे। हे जे हप्ते आहेत 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लगेच कमेंट कराल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीख अजून सांगण्यात आलेली नाही, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रान्सफर केला जाणार आहे, अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अचूक व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।